अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ही मदत मिळेल असंही आश्वासन शासनाने दिलं होतं, परंतु आज दिवाळीचा दिवस असतानाही बहुतांश शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाही। त्यानिमित्ताने आर्णी तहसीलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करण्यात येत आहे। यावर बोलण्याकरिता आपल्यासोबत प्रवीण शिंदे आहे, ज्याची पूर्व कमी प्रमाणात तुटपुंजी असे मदत या शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना होणार आहे। आजची दिवाळी खऱ्या अर्थानं आम्हाला जेव्हापासून समजते तेव्हापासूनच्या आजच्या या दिवाळीच्या दिवशी अतिशय शेतकरी परिस्थितीनं गांगारून गेलेला आहे आणि ज्याही शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालं ते अतिवृष्टीत सापडल्यामुळं 2000 पासून ते 3500 पर्यंत शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव आहे। ज्या ठिकाणी 8 ते 10चा ॲव्हरेज प्रति एकरी येत होता तिथं आज 3, 4, 2चा ॲव्हरेज आलेला आहे। मग अशा परिस्थितीत शासनाची जबाबदारी होती की शासनानं शेतकऱ्याला सांभाळून घेणं महत्त्वाचं, परंतु अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे। हे शासन भांडवलदाराचं शासन आहे, शेतकऱ्याचं हे सरकार राहिलेलं नाही आहे। म्हणून आम्ही आर्णी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन आज दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर बेसन घेऊन आमचं हे शिदोरी आंदोलन आज प्रतिकात्मक पद्धतीनं आम्ही करत आहोत। या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी कष्टकरी त्याला केवळ आश्वासन आणि फक्त आश्वासन दिलं जातं। या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी कष्टकरी त्याला केवळ आश्वासन आणि फक्त आश्वासन दिलं जात आहे। 55,000 दाखवायची रक्कम, टीव्हीत घोषणा करायची रक्कम आणि प्रत्यक्षात मात्र 3,000 3,500 यापेक्षा जास्त रक्कम कोण्याच शेतकऱ्यांच्या खात्यात येताना दिसत नाही आहे।